हाय मुलांनो, आज आपण इंग्लिशचा सेकंड लेसन बघणार आहोत. तो आहे द थीफ स्टोरी. थीफ म्हणजे चोर, एका चोराची गोष्ट आपण बघणार आहोत. तर हे आहेत रस्किन बॉन्ड 1934. हे रस्किन बॉन्ड आहेत आणि यांचा जन्म आहे तो 1934 म्हणजे 1934 साली झालेला आहे. इज ॲन इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. तर हे इंडियन लेखक आहेत, भारतीय लेखक आहेत, पण ते काय आहेत, ब्रिटिश डिसेंट म्हणजे ब्रिटिश वंशाचे. म्हणजे त्यांचा जन्म, त्यांचे जे आई वडील आहेत ते ब्रिटिश होते आणि त्यांचा जन्म जो आहे तो भारतात झाला आहे, म्हणून ते इंडियन आहेत. ठीक आहे, त्यांची नॅशनॅलिटी इंडियन आहे. ही लिव्ज विथ हिज ॲडॉप्टेड फॅमिली इन लँडोर इन मसुरी, इंडिया. आणि ते कुठे राहतात, तर ते भारतामध्ये मसुरीमधील लँडोर इथे त्यांच्या ॲडॉप्टेड फॅमिली, दत्तक घेतलेली फॅमिली आहे, त्यांच्यासोबत ते राहतात. द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन हॅज रेकग्नाइज्ड हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया. तर इंडियन काउन्सिल ऑफ चाइल्ड एज्युकेशन आहे, तर त्यांनी बघितलं की रस्किन बॉन्ड यांनी जे लहान मुलांचं साहित्य आहे, लेखन साहित्य आहे, तर त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे. म्हणजे त्यांनी लहान मुलांसाठी गोष्टी लिहिलेल्या आहेत, कथा लिहिलेल्या आहेत, पुस्तके लिहिलेली आहेत, तर त्यांचं हे काम खूप महत्त्वाचं आहे. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra for his published work in English. त्यांनी इंग्लिशमध्ये Our Trees Still Grow in Dehra नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकासाठी त्यांना 1992 मध्ये साहित्य अकादमी अवॉर्ड हा भेटलेला आहे. He was awarded the Padma Shri in 1999 and Padma Bhushan in 2014. 1999 मध्ये त्यांना पद्मश्री हा पुरस्कार भेटलेला आहे आणि 2014 मध्ये पद्मभूषण हा पुरस्कार भेटलेला आहे. आता आपण गोष्ट बघूयात. आय वॉज स्टील अ थीप वेन आय मेट अनिल. मी जेव्हा अनिल नावाच्या एका माणसाला भेटलो तेव्हा मी चोर होतो. अँड दो ओनली 15, आणि मी तेव्हा फक्त 15 वर्षांचा होतो. आय वॉज ॲन एक्सपिरियन्स्ड अँड फेअरली सक्सेसफुल हँड. आणि जरी मी 15 वर्षांचा असलो, फक्त 15 वर्षांचा असलो, तरी मी चोरी करण्यामध्ये खूप एक्सपिरियन्स्ड, म्हणजे मला चोरीचा खूप अनुभव होता. आणि फेअरली सक्सेसफुल हँड म्हणजे आपण म्हणतो ना, चोरी करताना त्याने हात मारला म्हणजे त्याची हात चालाकी होती, म्हणजे तो पटकन कुठलीही गोष्ट चोरायचा. अनिल वॉज वॉचिंग अ रेसलिंग मॅच वेन आय अप्रोच्ड हिम. जेव्हा मी अनिल जवळ गेलो तेव्हा अनिल रेसलिंग मॅच म्हणजे कुस्तीचा सामना बघत होता. ही वॉज अबाउट 25. तो 25 वर्षांचा होता. अ टॉल लीन फेलो अँड ही लुक्ड इझी गोईंग, काइंड अँड सिम्पल इनफ फॉर माय पर्पज. तर तो जो अनिल होता तो 25 इयर्सचा होता, 25 वर्षांचा होता. तो उंच होता. लीन म्हणजे अतिशय दुबळा, लुकडा सुकडा होता. आणि तो कसा वाटत होता की एकदम साधा आहे, काइंड आहे, दयाळू आहे. आणि म्हणजे चोरी करण्यासाठी अशीच माणसं लागतात. तर तसा मला चोरी करायची होती, तर त्यासाठी हा योग्य होता. आय हॅडंट हॅड मच लक ऑफ लेट अँड दो आय माईट बी एबल टू गेट इन टू द यंग मॅन्स कॉन्फिडन्स. मला ह्याच्यासाठी काही जास्त कष्ट करावे लागणार नव्हते. मला सुदैवाने हा असा माणूस भेटला होता चोरी करण्यासाठी. आणि मला फक्त काय करायचं होतं आता, त्या माणसाचा, यंग मॅन्स म्हणजे अनिलचा, कॉन्फिडन्स, त्याचा माझ्यावरती विश्वास बसायला पाहिजे होता. यू लुक अ बिट ऑफ अ रेसलर युअर सेल्फ, आय सेड. मग तो काय म्हटला, तो जो चोर होता तो त्या अनिलला म्हटला की तू स्वतःसुद्धा एक कुस्ती खेळणारा वाटत आहेस. अ लिटिल फ्लॅटरी हेल्प्स इन मेकिंग फ्रेंड्स. जर तुम्हाला कुणाला मित्र बनवायचा असेल तर तुम्ही काय करता, त्याचं थोडंसं कौतुक केलं की तो समोरचा माणूस खुश होतो आणि आपल्याशी तो मैत्री करतो. मग याने पण तसंच केलं, अनिलचं कौतुक केलं. आता तो एक असा लुकडा होता, दुबळा होता, तो कुठली कुस्ती खेळणार आहे, पण तरीसुद्धा तो म्हटला की त्याला असं वाटलं की हा रेसलिंगची, कुस्तीची मॅच बघतोय म्हणजे ह्याला कुस्तीमध्ये आवड आहे. म्हणून तो चोर आहे तो अनिलला म्हटला की तू स्वतःच थोडा असा कुस्ती खेळणारा वाटतोयस, असं त्याने
खोटंच त्याचं कौतुक केलं. फ्लॅटरी म्हणजे खोटं खोटं कौतुक. सो डू यू, ही रिप्लाइड, विच पुट मी ऑफ फॉर अ मोमेंट बिकॉज ॲट दॅट टाईम आय वॉज रॅदर थिन. तर तो म्हटला सो डू यू, म्हणजे अनिल म्हटला की तू पण करतोस का कुस्ती. आणि असं त्याने विचारल्यामुळं थोडा वेळ मला काही सुचलंच नाही. पुट मी ऑफ म्हणजे काही सुचलंच नाही, समजलंच नाही काय बोलावं, कारण त्यावेळेस मी सुद्धा कसा होतो, थिन होतो, मी सुद्धा लुकडाच होतो. वेल आय सेड मॉडेस्टली, आय डू रेसल अ बीट. आणि तो मॉडेस्टली म्हणजे अतिशय नम्रपणे म्हणाला की हां, मी पण थोडी थोडी खेळतो. व्हॉट्स युअर नेम, अनिलने विचारलं की तुझं नाव काय. हरी सिंग, त्या चोराने काय नाव सांगितलं, हरी सिंग. आय लाईड, मी खोटं बोललो. आय टूक अ न्यू नेम एव्हरी मंथ, मी प्रत्येक महिन्याला नवीन नाव घ्यायचो, म्हणजे हरी सिंग हे माझं खरं नाव नाही आहे, मी दर महिन्याला माझं नाव बदलत असायचो, कारण दॅट केप मी अहेड ऑफ द पोलीस अँड माय फॉर्मर एम्प्लॉयर्स. आणि त्याच्यामुळे मी पोलिसांना सापडायचो नाही, कारण ज्याच्या कुणाच्या घरी चोरी झाली आहे ते माझं चुकीचं खोटं नाव सांगायचं आणि पोलीस त्या खोट्या नावाच्याच माणसाला शोधत असायचे, म्हणून मी दर महिन्याला वेगवेगळी नावे ठेवायचो. आफ्टर दिस इंट्रोडक्शन अनिल टॉक्ड अबाउट द वेल ऑइल्ड रेसलर्स who were grunting, lifting and throwing each other about. आणि मग अशी थोडीशी आमची ओळख झाली एकमेकांची. आणि मग अनिल त्या कुस्तीबद्दल बोलू लागला की वेल ऑइल रेसलर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, जे कुस्ती खेळतात ना ते आपल्या अंगावरती तेल लावतात चांगलं, म्हणजे दुसऱ्या कुस्तीवाल्याचा हात सटकावा म्हणून. ठीक आहे, तर अशा कुस्तीपटूंबद्दल तो बोलू लागला. आणि जे ग्रंटिंग म्हणजे गुरगरणे किंवा मोठ्याने ओरडतात, दुसऱ्याला उचलतात आणि त्याला फेकून देतात, असा एकमेकांबद्दल तो बोलू लागला. आय डिडंट हॅव मच टू से, मला काहीच बोलण्यासारखं नव्हतं. अनिल वॉक्ड अवे, अनिल निघून गेला. आय फॉलोड कॅज्युअली, मी हळूहळू त्याच्या मागे गेलो. हॅलो अगेन, ही सेड, तो म्हणला अरे हॅलो परत. आय गेव हिम माय मोस्ट ॲपिलिंग स्माईल, आणि मी त्याला छानशी स्माईल दिली, छान त्याच्याकडे बघून छान प्रकारे हसलो. आय वॉन्ट टू वर्क फॉर यू, आय सेड, मी म्हणालो की मला तुझ्यासाठी काम करायचं आहे. बट आय कांट पे यू, पण अनिल म्हटला पण मी तुला पैसे देऊ शकत नाही त्या कामाचे. आय थॉट दॅट ओव्हर फॉर अ मिनिट, मी 1 मिनिट त्याच्यावरती विचार केला. परहॅप्स आय हॅड मिसजज्ड माय मॅन. मिसजज माय मॅन म्हणजे की मी चुकीच्या माणसाची निवड तर नाही ना केली, कारण हा चोर होता, त्याला श्रीमंत माणूस पाहिजे होता ज्याच्याकडून पैसे मिळतील. पण अनिल तर म्हणाला की मी तुला पैसे देऊ शकत नाही, म्हणून त्याला असं वाटलं की मी चुकीचा माणूस तर नाही ना निवडला चोरी करण्यासाठी. आय आस्क्ड कॅन यू फीड मी, मी विचारले की तू मला जेवायला तर देऊ शकतोस का. कॅन यू कुक, अनिलने विचारलं तू स्वयंपाक करू शकतो का. आय कॅन कुक, आय लाईड अगेन, मी परत खोटं बोललो की हो मी स्वयंपाक करू शकतो. इफ यू कॅन कुक देन मे बी आय कॅन फीड यू, तर तो म्हणाला जर तू स्वयंपाक केलास, जर तू जेवण बनवलंस तर कदाचित मी तुला खायला देऊ शकतो. ही टूक मी टू हिज रूम ओव्हर द जुमना स्वीट शॉप अँड टोल्ड मी आय कुड स्लीप ऑन द बाल्कनी. आणि मग तो मला त्याची जी रूम होती की ती एका स्वीट शॉप आहे जुमना नावाचं, त्याच्यावरती होती, तिथे घेऊन गेला आणि त्याने मला सांगितलं की तू बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये इथे झोपू शकतो. बट द मील आय कुक दॅट नाईट मस्ट हॅव बीन टेरिबल बिकॉज अनिल गेव इट टू अ स्ट्रे डॉग अँड टोल्ड मी टू बी ऑफ. पण मी त्या दिवशी त्या रात्री जे जेवण बनवलं ते खूपच बेकार झालं होतं असं मला वाटतं, कारण अनिलने ते जे जेवण आहे ते रस्त्यावरच्या कुत्र्याला खायला दिलं आणि मला जायला सांगितलं. बट आय जस्ट हंग अराउंड स्माइलिंग इन माय मोस्ट ॲपिलिंग वे अँड ही कुडंट हेल्प लाफिंग. पण तरीसुद्धा मी तिथेच थांबलो. हंग अराउंड म्हणजे तिथेच थांबलो, त्याने मला जरी जायला सांगितलं असलं अनिलने तरी मी तिथेच थांबून राहिलो. आणि जसं मी अतिशय छानपणे त्याच्याकडं बघून
हसू लागलो. आणि असं तर मला बघून त्या अनिलला खूप हसायला आलं. त्याचं हसणंच थांबत नव्हतं. Later, he patted me on the head and said, "Never mind, he would teach me to cook." आणि नंतर त्याने माझ्या डोक्यावरती हात फिरवला, डोक्यावरती थपथपलं आणि म्हणाला, की "वाईट वाटून घेऊ नको, मी तुला जेवण बनवायला शिकवतो." इथे ही ॲपॉस्ट्रॉफी आणि डी आहे. जेव्हा डीच्या पुढचा शब्द हा नॉर्मल वर्ब असतो. आता टीच हे वर्ब आहे फक्त, ते त्याचा पास्ट टेन्स नाही आहे. त्यावेळेस इथे वूड वापरायचं आणि इथे जर पास्ट टेन्स असेल तेव्हा तिथे हॅड वापरायचं. समजलं ह्या डीचा अर्थ काय असतो ते? तर तो म्हणाला की मी तुला जेवण बनवायला शिकवतो. ही अल्सो टॉट मी टू राईट माय नेम अँड सेड ही वूड सून टीच मी टू राईट होल सेंटेन्सेस अँड टू ॲड नंबर्स. आणि त्याने मला माझं नावसुद्धा लिहायला शिकवलं आणि म्हणाला की मी लवकरच तुला एक मोठं वाक्य म्हणजे पूर्ण वाक्यसुद्धा लिहायला शिकवील आणि ॲड नंबर्स बेरीज कशी ॲडिशन कशी करतात, नंबर्सची बेरीज कशी करतात ते सुद्धा मी तुला शिकवील. आय वॉज ग्रेटफुल. मला खूप चांगलं वाटलं. ग्रेटफुल म्हणजे आभारी असल्यासारखं, एखाद्याबद्दल आपल्याला चांगलं वाटणे, त्याने आपली मदत केली आहे म्हणून. तर मला तसं त्याच्याबद्दल वाटलं. आय न्यू दॅट वन्स आय कुड राईट लाईक अन एज्युकेटेड मॅन देअर वूड बी नो लिमिट टू व्हॉट आय कुड अचीव. मला माहीत होतं जर मी असं शिकलेल्या माणसांसारखं जर लिहायला लागलो तर मग मी सगळं काही अचीव करू शकतो, सगळं काही साध्य करू शकतो. मला कसलीच लिमिट नसणार आहे. मला पाहिजे ते मी मिळवू शकतो. इट वॉज क्वाईट प्लीजंट वर्किंग फॉर अनिल. अनिलसाठी काम करणं हे अतिशय आनंददायी होतं. आय मेड द टी इन द मॉर्निंग अँड देन वूड टेक माय टाईम बाईंग द डेज सप्लाईज, युजली मेकिंग अ प्रॉफिट ऑफ अबाउट ₹1 अ डे. आणि मी सकाळी माझा चहा बनवला आणि मग माझा जो वेळ आहे तो कशामध्ये गेला तर जे दिवसभरासाठी जे लागणारं सामान आहे ते खरेदी करण्यामध्ये माझा बाकीचा वेळ गेला आणि ते सामान खरेदी करताना मी ₹1 प्रॉफिट केलं. म्हणजे त्या सामानातून ₹1 मी खर्चातून ₹1 वाचवला. आय थिंक ही न्यू आय मेड अ लिटिल मनी दिस वे बट ही डिड नॉट सीम टू माइंड. आणि मला माहिती आहे की त्याला माहीत होतं की मी अशा प्रकारे पैसे गोळा करत आहे, पण त्याला त्याच्याबद्दल काहीच नव्हतं. म्हणजे जर समजा अनिलने त्याला ₹50 दिले की जा सामान घेऊन ये आणि त्यातले जर ₹50 दिले आणि त्यातले जर ₹47च खर्च झाले, तर वरचे जे ₹3 उरलेत ते मी माझ्याकडेच ठेवून घ्यायचो. म्हणजे अशा प्रकारे मी पैसे साठवत असे. त्याला ते परत देत नव्हतं हे अनिलला माहीत होतं, पण त्याबद्दल त्याला काहीही वाटत नव्हतं. त्याला वाटत होतं ठीक आहे. अनिल मेड मनी बाय फिट्स अँड स्टार्ट्स. बाय फिट्स अँड स्टार्ट्स म्हणजे थोड्या थोड्या वेळाने. म्हणजे अनिल काही कुठे जॉबला नव्हता की त्याला मंथली सतत पैसे येत राहतील. तर तो असा त्याला कधीतरी पैसे भेटायचे काहीतरी काम करून. म्हणजे अशी त्याची फिक्स्ड इन्कम नव्हती. ही वूड बॉरो 1 वीक. त्याला कधी एका आठवड्यामध्ये तो दुसऱ्याकडून पैसे उसने घ्यायचा. लेंड द नेक्स्ट. कधी त्याकडे पैसे असले की तो दुसऱ्यांना पैसे उसने द्यायचा. ही केप्ट वरिंग अबाउट हिज नेक्स्ट चेक. बट ॲज सून ॲज इट अराइव्ड ही वूड गो आउट अँड सेलिब्रेट. तो त्याचा नेक्स्ट चेक म्हणजे त्याच्या कामाचे पैसे कधी येतील याची वाट बघायचा, त्याची काळजी करत असायचा. पण जेव्हा ते चेक आले, पैसे आले की तो बाहेर जायचा आणि तो आनंद साजरा करायचा. इट सीम्स ही रोट फॉर मॅगझिन्स, अ क्विअर वे टू मेक अ लिव्हिंग. आणि याचाच अर्थ तो मॅगझिनसाठी लिहायचा. म्हणजे काहीतरी गोष्टी लिहिणार. मॅगझिन बघता ना तुम्ही, पेपरमध्ये मॅगझिन असतं किंवा तुमचं स्कूल मॅगझिन असतं की नाही त्यासारखं, की त्याच्यामध्ये गोष्टी असतात, कविता असतात, काही लेख असतात. असं तो लिखाणकाम करायचा आणि त्यातून मग त्याला पैसे भेटायचे. वन इव्हिनिंग ही केम होम विथ अ स्मॉल बंडल ऑफ नोट्स सेईंग ही हॅड जस्ट सोल्ड अ बुक टू अ पब्लिशर. एके दिवशी संध्याकाळी तो हातामध्ये छोटं पैशांचे बंडल घेऊन आला. पैशांच्या नोट्सचं बंडल घेऊन आला आणि त्याने सांगितलं की एक मी पुस्तक विकलेलं आहे पब्लिशरला.
ठीक आहे. ॲट नाईट आय सॉ हिम टक द मनी अंडर द मॅट्रेस. आणि रात्री मी बघितलं की त्याने ते आणलेले पैसे आहेत ते त्याच्या गादीखाली ठेवले. आय हॅड बीन वर्किंग फॉर अनिल फॉर ऑलमोस्ट अ मंथ अँड अपार्ट फ्रॉम चीटिंग ऑन द शॉपिंग हॅड नॉट डन एनिथिंग इन माय लाईन ऑफ वर्क. मी आता अनिलसाठी 1 महिना होत आला काम करत होतो आणि पण मी जे शॉपिंगला तो पैसे द्यायचा त्यातले वाचलेले पैसे मी माझ्याकडे ठेवण्याची चिटिंग करायचो फक्त. त्याच्या व्यतिरिक्त कोणतंही माझं काम करताना मी कोणतीही त्याच्यापासून चिटिंग केलेली नव्हती. आय हॅड एव्हरी अपॉर्च्युनिटी फॉर डुईंग सो. मला असं चोरी करण्याची संधी भेटत होती पण मी ती केली नव्हती. Anil had given me a key to the door and I could come and go as I pleased. अनिलने माझ्याकडे दरवाजाची चावी देऊन ठेवली होती की मी कधी पण घरी यावं बाहेर जावं त्यासाठी. म्हणजे माझ्यावर इतका त्याचा विश्वास होता. ही वॉज द मोस्ट ट्रस्टिंग पर्सन आय हॅड एव्हर मेट. अनिल हा असा व्यक्ती आहे की मला आत्तापर्यंत भेटलेल्या माणसांपैकी विश्वासू माणूस तोच होता. अँड दॅट इज वाय इट वॉज सो डिफिकल्ट टू रॉब हिम. आणि त्याचा माझ्यावरती इतका विश्वास होता आणि म्हणूनच त्याच्या घरी चोरी करणं मला खूप अवघड जात होतं. इट्स इझी टू रॉब अ ग्रीडी मॅन. ग्रीडी मॅन म्हणजे लोभी माणूस, ज्याला सतत वाटतं माझ्याकडे पैसा यावा, ही गोष्ट असावी, ती असावी. अशी जी माणसं असतात ना त्यांना चोरी करणं त्यांच्या घरी खूप सोपं आहे. बिकॉज ही कॅन अफोर्ड टू बी रॉब्ड. कारण चोरी केली तरी त्यांना एवढा काही फरक पडणार नाही. But it's difficult to rob a careless man. Sometimes he doesn't even notice he has been robbed, and that takes all the pleasure out of the work. आणि पण असे जे केअरलेस माणसं असतात जसं की आता हा अनिल आहे, त्याने पैसे गादीखालीच ठेवले म्हणजे त्याला काळजीच नाही की इथून चोरी होऊ शकेल काय होऊ शकेल. अशा माणसांच्याकडे चोरी करणं आहे ना खूप अवघड असतं. कारण कधी कधी ह्यांना कळतच नाही की आपल्याकडे चोरी झालेली आहे. आणि चोराला कसं चोरी झाली म्हटलं की आनंद वाटतो ना, तसं मग हे आमचं क्रेडिटच तो घेऊन जातो चोरी करणाऱ्यांचं. कारण त्याला माहीतच नसतं की आपल्याकडे चोरी झालेली आहे. वेल, इट्स टाईम आय डीड सम रिअल वर्क. आय टोल्ड माय सेल्फ आय एम आउट ऑफ प्रॅक्टिस. ठीक आहे, आता यावेळेस मी खरं ह्याच्या घरी काम केलेलं आहे. आता मी स्वतःला सांगितलं की आता ही ती चोरी कर, नाहीतर मी आउट ऑफ प्रॅक्टिस, माझी सवयच मोडून जाईल ही चोरीची. अँड इफ आय डोंट टेक द मनी ही विल ओनली वेस्ट इट ऑन हिज फ्रेंड्स. आणि जरी मी हे पैसे नाही चोरले तर हे पैसे अनिल त्याच्या मित्रांवरतीच खर्च करणार आहे. आफ्टर ऑल ही डझंट इवन पे मी. आणि नाहीतरी त्यांनी मला माझ्या कामाचे पैसेसुद्धा दिलेले नाही आहेत. म्हणजे ह्याच्याकडे चोरी केली तरी काही चुकीचं नाही आहे असं चोराला वाटलं. अनिल वॉज अस्लीप. अनिल गाढ झोपलेला होता. अ बीम ऑफ मूनलाईट स्टेप्ड ओव्हर द बाल्कनी अँड फेल ऑन द बेड. बाल्कनीमध्ये चंद्रप्रकाशाचा एक किरण आलेला आहे आणि तो बेडवरती पडलेला आहे. आय सॅट अप ऑन द फ्लोअर कन्सिडरिंग द सिच्युएशन. म्हणजे आता रात्र झालेली आहे हे मला समजलं आणि ते समजून मी आता उठून बसलो. इफ आय टूक द मनी आय कुड कॅच द 10:30 एक्सप्रेस टू लखनौ. मी जर आत्ता चोरी केली तर मी रात्रीची 10:30ची जी ट्रेन आहे लखनौला जाणारी ती पकडू शकतो. स्लीपिंग आउट ऑफ द ब्लँकेट आय क्रेप्ट अप टू द बेड. मी माझ्या अंगावरती ब्लँकेट घेऊन तसाच रांगत त्या बेडकडे सरपटत बेडकडे गेलो. अनिल वॉज स्लीपिंग पीसफुली. अनिल शांतपणे झोपलेला होता. हिज फेस वॉज क्लिअर अँड अनलाइन्ड. इवन आय हॅड मोर मार्क्स ऑन माय फेस दो माइन वेअर मोस्टली स्कार्स. अनिलचा जो चेहरा होता तो एकदम असा क्लिअर होता आणि त्याच्यावरती कसलाही मार्क नव्हता. अनलाइन्ड म्हणजे की काळजीचं कसलंही त्याच्या चेहऱ्यावरती टेन्शनची कसलीही लाईन नव्हती. म्हणजे असं निवांतपणे बिना काळजीने तो झोपलेला होता. आणि माझ्या चेहऱ्यावर तर किती मार्क्स आहेत असं त्या चोराला वाटलं. पण माझ्या चेहऱ्यावरचे जे मार्क्स आहेत ते मोस्टली काय आहेत, स्कार्स म्हणजे
ज्या जखमांच्या खुणा असतात की नाही त्या आहेत, असं तो चोर म्हणाला. माय हँड स्लीड अंडर द मॅट्रेस सर्चिंग फॉर द नोट्स. तर माझा हात त्या मॅट्रेसच्या खाली सरकत सरकत गेला, म्हणजे मी हात त्या गादीखाली घातला आणि नोटा शोधू लागलो. वेन आय फाउंड देम आय ड्र्यू देम आउट विदाऊट अ साऊंड. आणि जेव्हा माझा हात त्या नोटांना लागला, मला सापडल्या त्या नोटा, मी हळूच त्या बाहेर काढून घेतल्या, काहीही आवाज न करता. अनिल sighed in his sleep and turned on his side towards me. साईड म्हणजे उसासा टाकणे, साय करणे म्हणजे उसासा टाकणे, श्वास सोडणे जोरात बाहेर. तो झोपेमध्येच त्याने उसासा टाकला आणि माझ्या साईडला म्हणजे त्या चोराच्या साईडला त्याने तोंड करून कुशी करून झोपला. आय वॉज स्टार्टल्ड अँड क्विकली क्राउल्ड आउट ऑफ द रूम. स्टार्टल्ड म्हणजे मी चकित झालो, म्हणजे आता ह्याने इकडे तोंड केले, मला बघतोय का काय, असं त्याला चोराला आश्चर्यचकित झाला तो आणि पटकन रांगत रांगत रूमच्या बाहेर निघून गेला. वेन आय वॉज ऑन द रोड आय बिगॅन टू रन. जेव्हा मी रस्त्यावर आलो तेव्हा मी जोरजोरात पळायला लागलो. आय हॅड द नोट्स ॲट माय वेस्ट हेल्ड देअर बाय द स्ट्रिंग ऑफ माय पायजमाज. मी त्या नोट आहेत त्या माझ्या कमरेजवळ, जिथे पायजम्याचा दोरा असतो की नाही बांधलेला आपण, तिथे त्या पकडलेल्या होत्या. आय स्लो डाऊन टू अ वॉक अँड काउंटेड द नोट्स. मी मग माझा स्पीड कमी केला, चालू लागलो आणि त्या नोट काउंट मोजायला सुरुवात केली. 600 रुपीज इन 50s. म्हणजे त्या सगळ्या 50च्या 50च्या नोटा होत्या आणि त्या सगळ्या नोट्स मिळून 600 रुपीज होत होते. म्हणजे 50च्या 12 नोट्स होत्या, ज्याचे की 600 रुपीज, 600 रुपये झाले. आय कुड लिव्ह लाईक ॲन ऑइल रिच अरब फॉर अ वीक ऑर 2. मला आता 1-2 आठवड्यांसाठी जे अरब असतात ना, माहिती आहे ना तुम्हाला, जिथं ऑइलचं जे बिझनेस करतात तर त्यांच्याकडे खूप पैसा असतो, असं वाटलं की आता मी 1-2 आठवडे खूप श्रीमंत असल्यासारखं मला वाटलं. वेन आय रीच द स्टेशन आय डिड नॉट स्टॉप ॲट द तिकीट ऑफिस. आय हॅड नेवर बॉट अ तिकीट इन माय लाईफ. जेव्हा मी रेल्वे स्टेशनला पोहोचलो तेव्हा मी तिकीट ऑफिसच्या तिकीट काढायला तिथे थांबलोच नाही, कारण मी माझ्या आयुष्यामध्ये कधीसुद्धा तिकीट काढून प्रवासच केला नाही. बट डॅश स्ट्रेट टू द प्लॅटफॉर्म. पण मी पटकन पळत प्लॅटफॉर्मकडे, जिथे ट्रेन थांबते तिथे गेलो. द लखनौ एक्सप्रेस वॉज जस्ट मूव्हिंग आउट. लखनौ एक्सप्रेस जी आहे ती ट्रेन आहे ती नुकतीच सुरू होत होती. द ट्रेन हॅड स्टील टू पिकअप स्पीड अँड आय शूड हॅव बीन एबल टू जम्प इन टू वन ऑफ द कॅरेजेस बट आय हेजिटेटेड. ती ट्रेनने अजून काही जास्त स्पीड घेतला नव्हता. मी एखाद्या कुठल्या तरी त्याच्या कप्प्यामध्ये, ट्रेनचे जे डबे असतात ना, त्या एखाद्या डब्यामध्ये सहज उडी मारू शकलो असतो, पण आय हेजिटेटेड म्हणजे तरी मला ते करू वाटलं नाही. फॉर सम रिझन आय कांट एक्सप्लेन. पण मी का उडी नाही मारू शकलो ह्याचं कारण आहे, पण मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. अँड आय लॉस द चान्स टू गेट अवे. आणि मी त्या लखनौ एक्सप्रेसमधून लांब जाण्याचा माझा जो चान्स होता तो घालवला. When the train had gone, I found myself standing alone on the deserted platform. आणि जेव्हा ती ट्रेन निघून गेली तेव्हा त्या प्लॅटफॉर्मवर कुणीच नव्हतं. मी असं मला वाटत होतं की डेझर्टेड म्हणजे तिथे कुणीही नाही, फक्त मी तिथे उभा होतो. आय हॅड नो आयडिया वेअर टू स्पेंड द नाईट. मला आता माहीतच नव्हतं की मी रात्र कुठे घालवणार आहे, कारण मी त्या अनिलच्या घरातून तर चोरी करून पळून आलेलो आहे. मी तिकडे परत जाऊ शकत नाही. ट्रेनने मी लांब लखनौला जाणार होतो, पण ती ट्रेनसुद्धा माझी मिस झाली. आता मी काय करणार? आता मी कुठे रात्रभर थांबणार? आय हॅड नो फ्रेंड्स. मला कुणीही मित्र नव्हते. बिलिव्हिंग दॅट फ्रेंड्स वेअर मोर ट्रबल दॅन हेल्प. कारण मला असा विश्वास होता की कुणाशी सुद्धा मैत्री करणं हे फायद्याचं नसून त्रासाचंच आहे, कारण हा चोर होता. चोर कुणाशी मैत्री करणार? कारण मग त्याची माहिती त्या मित्राकडे असती सगळी चोराची, म्हणून त्याने कुणाशीच मैत्री केली नव्हती. अँड आय डिड नॉट वॉन्ट टू मेक एनीवन क्युरियस बाय स्टेईंग ॲट वन ऑफ द स्मॉल हॉटेल्स नियर द स्टेशन. बाल्कनीमध्ये चंद्रप्रकाशाचा एक किरण आलेला आहे आणि तो बेडवरती पडलेला आहे. आय सॅट अप ऑन द फ्लोअर कन्सिडरिंग द सिच्युएशन. म्हणजे आता
रात्र झालेली आहे हे मला समजलं आणि ते समजून मी आता उठून बसलो. इफ आय टूक द मनी आय कुड कॅच द 10:30 एक्सप्रेस टू लखनौ. मी जर आत्ता चोरी केली तर मी रात्रीची 10:30ची जी ट्रेन आहे लखनौला जाणारी ती पकडू शकतो. स्लीपिंग आउट ऑफ द ब्लँकेट आय क्रेप्ट अप टू द बेड. मी माझ्या अंगावरती ब्लँकेट घेऊन तसाच रांगत रांगत त्या बेडकडे सरपटत बेडकडे गेलो. अनिल वॉज स्लीपिंग पीसफुली. अनिल शांतपणे झोपलेला होता. हिज फेस वॉज क्लिअर अँड अनलाइन्ड. इवन आय हॅड मोर मार्क्स ऑन माय फेस दो माइन वेअर मोस्टली स्कार्स. अनिलचा जो चेहरा होता तो एकदम असा क्लिअर होता आणि त्याच्यावरती कसलाही मार्क नव्हता. अनलाइन्ड म्हणजे की काळजीचं कसलंही त्याच्या चेहऱ्यावरती टेन्शनची कसलीही लाईन नव्हती. म्हणजे असं निवांतपणे बिना काळजीने तो झोपलेला होता. आणि माझ्या चेहऱ्यावर तर किती मार्क्स आहेत असं त्या चोराला वाटलं. पण माझ्या चेहऱ्यावरचे जे मार्क्स आहेत ते मोस्टली काय आहेत, स्कार्स म्हणजे ज्या जखमांच्या खुणा असतात की नाही त्या आहेत असं तो चोर म्हणाला. माय हँड स्लाईड अंडर द. जी गरीब माणसे आहेत ते ॲक्सेप्टन्स दाखवायचे म्हणजे ते स्वीकार करायचे की आपल्याकडे चोरी झाली आहे, आपण काहीच करू शकत नाही त्याला. बट आय न्यू दॅट अनिल्स फेस वेन ही डिस्कवर्ड द थेफ्ट वूड शो ओनली अ टच ऑफ सॅडनेस. पण मला असं वाटतंय जेव्हा अनिलला असं कळेल की चोरी कोणी केली आहे, कारण मीच चोरी केली हे त्याला लगेच कळणार, कारण मी त्याच्या घरातून गायब झालो पैशांसकट. पैसे पण गायब आणि मी पण गायब, याचा अर्थ मी चोरी केली असं जेव्हा त्याला कळेल तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती अतिशय सॅडनेस, दुःख दिसेल. नॉट फॉर द लॉस ऑफ मनी बट फॉर द लॉस ऑफ ट्रस्ट. आणि त्याच्या चेहऱ्यावर हे जे दुःख दिसेल ना ते त्याने पैसे गमावल्याबद्दल नाही दिसणार, त्याला त्याबद्दल नाही वाईट वाटणार, तर त्याने माझ्यावरचा जो विश्वास गमावला आहे त्याच्यामुळे त्याला वाईट वाटेल. आय फाउंड माय सेल्फ इन द मैदान अँड सॅट डाऊन ऑन अ बेंच. मी आता चालत चालत एका मैदानामध्ये आलो आणि तिथे एका बेंचवरती बसलो. द नाईट वॉज चिली. इट वॉज अर्ली नोव्हेंबर. ही नोव्हेंबर महिन्याची सुरुवातच होती त्याच्यामुळे त्या रात्री थोडा थंडपणा, चिली म्हणजे काय, थंडपणा जाणवत होता. अँड अ लिटिल ड्रिझल ॲडेड टू माय डिस्कम्फर्ट. आणि त्यात थोडा थोडा रिमझिम पाऊस, ड्रिझल म्हणजे रिमझिम पाऊस, हळूहळू थोडा थोडा पाऊस म्हणजे आपण म्हणतो ना टिपकणे, तर त्या प्रकारचा पाऊस चालू झाला. त्याच्यामुळे मला आणखीनच अनकम्फर्टेबल वाटलं. सून इट वॉज रेनिंग क्वाईट हेविली. आणि लवकरच आता जोराचा पाऊस सुरू झाला. माय शर्ट अँड पायजमा स्टक टू माय स्किन अँड अ कोल्ड विंड ब्ल्यू द रेन अक्रॉस माय फेस. आणि पावसात भिजल्यामुळे माझा शर्ट, माझा पायजमा माझ्या स्किनला चिटकून राहिला. आपण पावसात भिजलो, पाण्यात भिजलो की कपडे कसे आपल्या स्किनला चिटकून राहतात तसे. आणि जो रात्रीचा थंड वारा होता तो पाऊस माझ्या चेहऱ्यावरतीच आणत होता. आय वेंट बॅक टू द बाजार अँड सॅट डाऊन इन द शेल्टर ऑफ द क्लॉक टॉवर. आणि मी परत बाजारामध्ये गेलो आणि तिथं एक मोठं टॉवर होतं क्लॉकचं, घड्याळाचं, त्याच्या खाली निवाऱ्याला बसलो म्हणजे तिथे मला पाऊस लागणार नाही. द क्लॉक शोड मिडनाईट. त्या घड्याळामध्ये आता मध्यरात्र झाली होती. आय फेल्ट फॉर द नोट्स. दे वेअर डॅम्प फ्रॉम द रेन. आता मला त्या पैशाच्या नोट्सची काळजी वाटू लागली, कारण त्या असं चोरी करणं हे सोपं आहे आणि चोरी करताना पकडलं जाणं पण कधी कधी हे सोपंच आहे. बट टू बी अ रिअली बिग मॅन, अ क्लेवर अँड रिस्पेक्टेड मॅन वॉज समथिंग एल्स. पण म्हणजे हे चोर होणं सोपं आहे, पण मोठा माणूस होणं, हुशार होणं, एक रिस्पेक्टेड मॅन, आपल्याला मान मिळणं, हे असं व्यक्ती होणं हे काहीतरी वेगळं आहे. आय शूड गो बॅक टू अनिल आय टोल्ड माय सेल्फ, इफ ओनली टू लर्न टू रीड अँड राईट. आणि म्हणून मला म्हणजे एक चांगलं हुशार, मला आदर मिळावा, मी मोठं माणूस काहीतरी व्हावं शिकून, म्हणून मला अनिलकडे परत गेलं पाहिजे असं मी स्वतःला सांगितलं. कशासाठी परत गेलं पाहिजे अनिलकडे, तर वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी.
म्हणजे शिक्षणासाठी त्याच्याकडे गेलं पाहिजे. आय हरीड बॅक टू द रूम फीलिंग व्हेरी नर्वस फॉर इट इज मच इझियर टू स्टील समथिंग दॅन टू रिटर्न इट अनडिटेक्टेड. मी पटकन घाईघाईमध्ये रूमकडे जाऊ लागलो. तेव्हा मला खूप नर्वस वाटत होतं, अस्वस्थ वाटत होतं. कशासाठी? तर चोरी करणं तर खूप सोपं आहे, पण एखादी वस्तू परत त्याच जागेवरती ठेवणं, की त्यांना कळू नये की ही इथून हलली आहे, इथून चोरी झाली आहे, तर हे खूप अवघड असतं. I opened the door quietly, then stood in the doorway in clouded moonlight. मी हळूच दरवाजा उघडला आणि त्या रात्री आता पाऊस पडल्यामुळे ढग आलेले होते. त्या त्या रात्री मी त्या दरवाजासमोर उभा राहिलो. अनिल वॉज स्टील अस्लीप. अनिल आत्तासुद्धा झोपलेलाच होता. आय क्रेप टू द हेड ऑफ द बेड. मी बेडकडे रांगत रांगत सरकत सरकत गेलो. अँड माय हँड केम अप विथ द नोट्स. आणि मी माझा हात, ज्या हातामध्ये पैसे होते, तो हात वर उचलला. आय फेल्ट हिज ब्रीथ ऑन माय हँड. अनिलचं तोंड या चोराकडेच होतं, म्हणून त्याचा जो श्वास आहे तो त्याच्या हातावरती त्याला जाणवत होता. आय रिमेन स्टील फॉर अ मिनिट. मी तसाच एका मिनिटासाठी तसा स्तब्ध तिथे थांबलो. देन माय हँड फाउंड द एज ऑफ द मॅट्रेस. आणि मग मला त्या गादीचा एक किनारा सापडला. अँड स्लिप्ड अंडर इट विथ द नोट्स. आणि मग मी माझ्या हातामध्ये जे पैसे होते ते त्या गादीखाली सरकवले. आय अवोक लेट नेक्स्ट मॉर्निंग टू फाइंड दॅट अनिल हॅड ऑलरेडी मेड द टी. मी दुसऱ्या दिवशी उशिरा उठलो आणि मी बघितलं की अनिलने आधीच चहा बनवलेला होता. ही स्ट्रेच आउट हिज हँड टुवर्ड्स मी. आणि त्याने माझ्याकडे त्याचा हात पुढे केला. देअर वॉज अ 50 रुपी नोट बिटवीन हिज फिंगर्स. आणि त्याच्या हाताच्या बोटांमध्ये 50 रुपयाची एक नोट होती. माय हार्ट सँक. असं चोरी करणं हे सोपं आहे आणि चोरी करताना पकडलं जाणं पण कधी-कधी हे सोपंच आहे. बट टू बी अ रिअली बिग मॅन, अ क्लेवर अँड रिस्पेक्टेड मॅन वॉज समथिंग एल्स. पण म्हणजे हे चोर होणं सोपं आहे, पण मोठा माणूस होणं, हुशार होणं, एक रिस्पेक्टेड मॅन, आपल्याला मान मिळणं, हे असं व्यक्ती होणं हे काहीतरी वेगळं आहे. I should go back to Anil, and I told myself, if only to learn to read and write. आणि म्हणून मला म्हणजे एक चांगलं हुशार, मला आदर मिळावा, मी मोठं माणूस काहीतरी व्हावं शिकून, म्हणून मला अनिलकडे परत गेलं पाहिजे असं मी स्वतःला सांगितलं. कशासाठी परत गेलं पाहिजे अनिलकडे? तर वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी, म्हणजे शिक्षणासाठी त्याच्याकडे गेलं पाहिजे. आय हरीड बॅक टू द रूम फीलिंग व्हेरी नर्वस फॉर इट इज मच इझियर टू स्टील समथिंग दॅन टू रिटर्न इट अनडिटेक्टेड. मी पटकन घाईघाईमध्ये रूमकडे जाऊ लागलो. तेव्हा मला खूप नर्वस वाटत होतं, अस्वस्थ वाटत होतं. कशासाठी? तर चोरी करणं तर खूप सोपं आहे, पण एखादी वस्तू परत त्याच जागेवरती ठेवणं, की त्यांना कळू नये की ही इथून हलली आहे, इथून चोरी झाली आहे, तर हे खूप अवघड असतं. आय ओपन द डोअर क्वाइटली, देन स्टूड इन द डोअरवे इन क्लाउडेड मूनलाईट. मी हळूच दरवाजा उघडला आणि त्या रात्री आता पाऊस पडल्यामुळे ढग आलेले होते. त्या त्या रात्री मी त्या दरवाजासमोर उभा राहिलो. अनिल वॉज स्टील अस्लीप. अनिल आत्तासुद्धा झोपलेलाच होता. आय क्रेप टू द हेड ऑफ द बेड. मी बेडकडे रांगत रांगत सरकत सरकत गेलो. अँड माय हँड केम अप विथ द नोट्स. आणि मी माझा हात, ज्या हातामध्ये पैसे होते, तो हात वर उचलला. आय फेल्ट हिज ब्रीथ ऑन माय हँड. अनिलचं तोंड या चोराकडेच होतं, म्हणून त्याचा जो श्वास आहे तो त्याच्या हातावरती त्याला जाणवत होता. आय रिमेन स्टील फॉर अ मिनिट. मी तसाच एका मिनिटासाठी तसा स्तब्ध तिथे थांबलो. देन माय हँड फाउंड द एज ऑफ द मॅट्रेस. आणि मग मला त्या गादीचा एक किनारा सापडला. अँड स्लिप्ड अंडर इट विथ द नोट्स. आणि मग मी माझ्या हातामध्ये जे पैसे होते ते त्या गादीखाली सरकवले.
I awoke late next morning to find that Anil had already made the tea. मी दुसऱ्या दिवशी उशिरा उठलो आणि मी बघितलं की अनिलने आधीच चहा बनवलेला होता. ही स्ट्रेच आउट हिज हँड टुवर्ड्स मी. आणि त्याने माझ्याकडे त्याचा हात पुढे केला. देअर वॉज अ 50 रुपी नोट बिटवीन हिज फिंगर्स. आणि त्याच्या हाताच्या बोटांमध्ये 50 रुपयाची एक नोट होती. माय हार्ट सँक. म्हणजे मला खूप भीती वाटली. आय थॉट आय हॅड बीन डिस्कवर्ड. मला वाटलं की आता मी पकडलो गेलो. आय मेड सम मनी येस्टरडे ही एक्सप्लेन. पण ते 50ची नोट देताना तो म्हणाला की मी काल काही पैसे कमवले आहेत. नाव यू विल बी पेड रेग्युलरली. आता तुला नियमितपणे पगार दिला जाईल. माय स्पिरिट्स रोज. आता माय स्पिरिट रोज म्हणजे मला एक होप वाटली, आशा वाटली की म्हणजे ह्याला काही कळलं नाही आहे बाबा. ठीक आहे. But when I took the note, I saw it was still wet from the night's rain. पण जेव्हा मी ती 50ची नोट माझ्या हातामध्ये घेतली, तेव्हा मला असं कळलं की ती अजूनसुद्धा रात्रीच्या पावसाने भिजलेली आहे. टुडे वी विल स्टार्ट रायटिंग सेंटेन्सेस, ही सेड. अनिल म्हणाला, आज आपण वाक्य लिहायला सुरुवात करूया. ही न्यू. अनिलला माहीत होतं मी हे पैसे चोरलेत, त्यामुळे ते भिजलेले होते ना पैसे. मग ते कसे काय भिजले? तर त्याला माहीत होतं की हे पैसे मी चोरलेले आहेत. बट नायदर हिज लिप्स नॉर हिज आईज शोड एनिथिंग. पण त्याने काहीच मला बोलला नाही किंवा त्याच्या डोळ्यांमध्ये सुद्धा जाणवलं नाही की त्याला माहिती आहे. म्हणजे तो माझ्याशी नॉर्मलच वागत होता. आय स्माइल्ड ॲट अनिल इन माय मोस्ट ॲपेलिंग वे. मी नेहमी जसं हसायचो तसं त्याच्याकडे बघून हसलो. अँड द स्माईल केम बाय इट सेल्फ विदाऊट एनी एफर्ट. आणि ते जे हसणं आहे ते असं, पहिले कसा तो त्याच्याशी मैत्री करावी म्हणून हसायचा, त्याला काहीतरी त्याच्या अनिलकडून फायदा होता म्हणून तशा प्रकारे हसत असायचा तो. पण आत्ताचं जे हसणं आहे ते असं खोटं खोटं हसणं नाही आहे, ते त्याच्या मनातून आलेलं आहे. कारण अनिलला एवढं माझ्याबद्दल कळलं असूनसुद्धा, मी चोरी केली आहे असं कळलं असूनसुद्धा तो मला नेहमीसारखाच माझ्याशी वागत आहे, मला शिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे. म्हणून मला खूप चांगलं वाटलं आणि म्हणून ते हसणं त्याच्या मनातून आलेलं होतं. रस्किन बॉन्ड. ठीक आहे, समजली ही स्टोरी. बाय बाय.